भारतात सर्वात मोठा सण दिवाळी. दिवे, फटाके, गोड पदार्थ. पण तुला माहिती आहे का आपण दिवाळी का साजरी करतो? इतिहास सांगतो की अयोध्येचा राजा श्रीरामचंद्र रावणाचा वध करून 14 वर्षांच्या वनवासानंतर आपल्या राज्यात परतले. अयोध्यावासियांनी त्या आनंदात तेलाचे दिवे पेटवले, संपूर्ण नगरी उजळली. तो दिवस होता अमावास्या आणि तेव्हापासून हा दिवस प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा होता अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय. पण दिवाळीचा अर्थ फक्त रामायणापुरता मर्यादित नाही. इतिहासात असेही म्हटले जाते की या काळात भगवंत विष्णूने लक्ष्मी देवीला समुद्रमंथनातून मुक्त केले, म्हणून हाही दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो. काही भागात कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि लोकांनी त्या आनंदात दिवे लावले, म्हणून काही ठिकाणी या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. तर काही प्रांतात दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवात, तर व्यापाऱ्यांसाठी लेखाजोख्याचा नवीन वर्षाचा आरंभ मानला जातो. इतक्या साऱ्या अर्थांनी जोडलेला हा सण एकच संदेश देतो: अंधार कितीही गडद असो, पण एका दिव्याचा प्रकाश सगळं बदलू शकतो. म्हणूनच या दिवाळीत फक्त घर नाही, मनही उजळवा आणि चांगुलपणाचा प्रकाश सगळीकडे पसरवा.